जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। ओला दुष्काळ असलेल्या भागातील शेतकऱ्यांना बळ दे, आमदार हेमंत रासने यांनी केली काली माते चरणी प्रार्थना। बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार हेमंत रासने बोलत होते। हा कार्यक्रम RCM गुजराती शाळा फडके हाऊस चौक कसबा पेठ पुणे येथे संपन्न झाला। बंगाली समाजाच्या वतीने गेले 25 वर्ष या ठिकाणी मातेचा उत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा केला जातो। जवळजवळ 5 ते 10 हजार बंगाली कुटुंब या ठिकाणी या उत्सवात सहभागी होत असतं। इथे मातेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रसाद आणि इतर सर्व कार्यक्रम, त्याचबरोबर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या हिशोबाने रक्तदान शिबिर हे सुद्धा आयोजन हे बंगाली समाजाच्या वतीने या ठिकाणी केलं जातं। आज या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी मला मातेच्या दर्शनाला या ठिकाणी बोलवलं। मातेचा दर्शन आणि आशीर्वाद मी घेतला। त्याचबरोबर मातेचरणी मी प्रार्थना केली की आज महाराष्ट्रामध्ये जे ओला दुष्काळामुळे माझ्या शेतकरी बळीराजा आहे, जो संकटात आहे, त्याला या संकटातून तू लवकरात लवकर बाहेर काढ। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे पूर्ण शक्तीनिशी शासकीय मदत देऊन संपूर्ण या 13 जिल्ह्यामधील ज्या जमिनीचा मुरुम गेला आहे त्याच्यापासूनची काळजी घेऊन त्या शेतकऱ्यांना उभ्या करण्याकरता कसोशीने प्रयत्न करत आहेत। यामध्ये आपल्या सगळ्यांचा सुद्धा सहभाग हा त्याच्यात वाटतो। या मतदारसंघाचा आमदार एक जबाबदार नागरिक म्हणून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा पदाधिकारी म्हणून आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आपण ह्या अतिवृष्टीला आपण शेतकऱ्यांच्या मदतीकरता दिले। 25 लाख रुपये बँकेच्या माध्यमातून दिले। असे एकूण जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी आपण या फुलाची पाकळी या शेतकऱ्यांच्या मदतीकरता दिली। मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना ही विनंती करेल की आपण हा जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा आपला देश आणि या देशामध्ये येणाऱ्या कुठल्याही संकटाला आपण सगळे मिळून सामोरं जातो। दिवाळी सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो। त्याचंच मूर्तिमंत उदाहरणमुळे बंगाली समाजाच्या देवीचा उत्सव हा 25 वर्ष या ठिकाणी आपण सगळे एकोप्याने साजरा करत असतो। आज सगळी धर्म, संस्कृती, परंपरा ही आपली सगळी इथं जपली जाते। अशी जतन करत असताना समाजातील जो अडचणीतला असणारा आपला शेतकरी बांधव आहे त्याला सुद्धा मदत केली पाहिजे, त्याची सुद्धा दिवाळी गोड झाली पाहिजे। आणि आज ह्या बंगाली समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जो भव्य उत्सव हा साजरा केला जातो ही आपली धर्म, संस्कृती, परंपरा टिकवण्याचा एक द्योतक आहे। आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातील आपल्यासारखे सगळेजण आपण त्याच्यात समाविष्ट होतो। ही आपल्या संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि हीच ओळख आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली। या समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सुब्रतो मुजुमदार आणि त्यांची सगळी टीम यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने इथे हा उत्सव साजरा केला। त्यांच्या या उत्सवात मातेचरणी मी प्रार्थना करतो की या महाराष्ट्रातील 13 कोटी जनता असेल, या देशाची 140 कोटी जनता असेल, तिला सुखी, समृद्धी, समाधानी ठेव। आईचा आशीर्वाद सगळ्या भारत मातेच्या पुत्रांवर तिचा आशीर्वाद राहून दे, ही मी मातेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि ह्या उत्सवाला मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।